वंचितच्या धुळ्यामधील उमेदवाराची उमेदवारी धोक्यात असल्याचं बोललं जात आहे। वंचितचे उमेदवार IPS अब्दुल रहमान यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। अब्दुल रहमान यांची सरकार विरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव पाहायला मिळते। अब्दुल रहमान यांचा राजीनामा 2019 मध्ये गृह मंत्रालयाने फेटाळला। कॅटकडे केलेले अपील सुद्धा 2023 मध्ये फेटाळण्यात आलेले आहे। भूषण चिंचोरे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। भूषण, वंचितच्या धुळ्यातल्या उमेदवाराची उमेदवारी यामुळे धोक्यात समजली जाते, काय नेमकं घडतंय? निश्चित गुरु, वंचितने धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी अधिकारी IPS अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली होती। मात्र आता त्यांचा सेवानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे। अब्दुल रहमान यांनी सरकार विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती। तसंच अब्दुल रहमान यांनी 2019 मध्ये त्यांचा जो राजीनामा होता तो गृह मंत्रालयाने देखील फेटाळला होता। त्यानंतर त्यांनी कॅटकडे 2023 मध्ये धाव घेतली होती। मात्र त्या ठिकाणी त्यांना निराशा मिळाली होती आणि त्यांचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळण्यात आला होता। यापूर्वी वंचितच्या आधी महाविकास आघाडीकडून अब्दुल रहमान उमेदवारी करतील अशी चर्चा होती। मात्र धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही घोषणा झालेली नाही। त्यामुळे वंचितने उमेदवारांची घोषणा केली आणि त्यात आश्चर्यकारकपणे अब्दुल रहमान यांचं त्या यादीमध्ये नाव आलं। मात्र आता त्यांची उमेदवारी कुठेतरी धोक्यात आली आहे असं समजत आहे गुरु। तर अब्दुल रहमान यांनी सरकार विरोधात आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर वंचितच्या धुळ्यामधील उमेदवाराची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। अब्दुल रहमान यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा आहे। अब्दुल रहमान हे धुळ्यामधनं वंचितच्या उमेदवारीवरती निवडणूक लढवणार आहेत, पण त्यांची उमेदवारी सध्या धोक्यात आल्याचं बोललं जातं। आणि यावरती प्रतिक्रिया घेऊया। सुभाष भामरे भाजपचे खासदार सध्या आपल्या सोबत आहेत, आपली प्रतिक्रिया। हॅलो। हां सुभाषजी, आपली प्रतिक्रिया। हॅलो। रहमान यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, जे वंचितचे उमेदवार आहेत। सुभाषजी, आपल्याला आवाज पोहोचतोय? हां पोहोचतोय। हां, अब्दुल रहमान जे वंचितचे धुळ्यामधले उमेदवार आहेत त्यांचा निवृत्ती अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, स्वेच्छानिवृत्ती अर्ज। 2023 मध्ये हा अर्ज कॅटकडे त्यांनी अपील केलेली होती, तोही फेटाळण्यात आलेला आहे। यावरती तुमची प्रतिक्रिया? तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे आणि न्यायालयामध्ये जे काही सत्य असतं त्याचाच विजय होतो आणि त्याच्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला गेलेला आहे। राजकीय दृष्ट्या आम्हाला काही फरक पडत नाही। वंचितचा उमेदवार अब्दुल रहमान असो किंवा दुसरे असो, कारण जनतेने ठरवले 2024ला मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचे आणि विकसित भारताचा संकल्प जनतेबरोबर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे। बरं, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी भामरेजी।